हॅलो यूट्यूब फॅमिली, आज बनवली आपण हेल्दी अशी स्वीट डिश दुधी भोपळ्याची बर्फी. एकदम करायला सोपी आणि कमी साहित्यात होणारी ही बर्फी. तर चला मग पटकन रेसिपी बघू. तर त्यासाठी घ्यायचा एक भोपळा घ्यायचा, नंतर 1 ग्लास दूध घ्यायचं, 1 वाटी साखर घ्यायची आणि 6 ते 7 इथं मी काजू घेतले होते. नंतर स्वच्छ पाण्याने भोपळा धुवून घ्यायचा. नंतर भोपळ्याचे साल काढून घ्यायचे. अशी इथं मी पूर्ण साल काढून घेतले होते आणि जो भोपळ्याच्या समोरचा भाग असतो तो कट करून घ्यायचा आणि नंतर भोपळ्याचे 2 भाग करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला खिसायला एकदम सोपं जाईल म्हणून. नंतर जाड अशी खिसणी घ्यायची आणि जो वरचा भाग असतो भोपळ्यांचा तो खिसून घ्यायचा. आपल्याला फक्त वरचा भाग घ्यायचा आहे खिसून आणि इथं मी वरचा भाग खिसून घेतला. नंतर हा असा जाड भाग जो बियांचा भाग होता तो मी साईडला काढून घेतला. नंतर ठेवायची इकडं कढाई तापायला. कढाई तापली की पटकन आपल्याला हे भोपळा खीस त्यात घालायचा आहे. नंतर तो काळा पडतो म्हणून आपल्याला हे पटकन असं कढाईमध्ये घालायचं. नंतर त्यातलं पाणी ड्राय झाली की नंतर घालायची 1 वाटी साखर आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची साखर. आणि साखर पण इथं विरघळली होती. आणि नंतर घालायचं 1 ग्लास मलाईवालं दूध आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं हे सर्व. आणि आता हे आपल्याला 25 ते 20 मिनिटं व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. नंतर याच्यावर झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे पटकन शिजन आपलं. आणि नंतर दूध पण इथं ड्राय झालं होतं आणि नंतर छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आपण परत. आणि वरतून अशी छान आपल्या दुधी भोपळ्याच्या बर्फीला छान अशी मलाई आली होती वरून. आणि नंतर घालायचं 1 चमचा तूप घालायचं. तूप घातल्याने आपल्या दुधी भोपळ्याच्या बर्फीचा खूप छान असा सुगंध येतो, म्हणून 1 चमचा इथं तूप घालायचं आणि ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आणि काढून घेतल्यानंतर व्यवस्थित त्याला पसरून घ्यायचं. आपण इथं चौकोनी भांडं वापरलेलं आहे. आणि व्यवस्थित आता हे पसरून घेतलेले आहे आपण. आणि 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित थंड झाल्यानंतर असं चाकूने सर्व बाजू काढून घ्यायच्या आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्याला उभ्या अशा आडव्या कट देऊन घ्यायच्या बर्फीच्या आकारामध्ये. आणि कट झाली की त्यावर काजू लावून घ्यायचे. आणि माझी मुले शक्यतो भाजी खात नाही भोपळ्याची, म्हणून मी त्यांना दुधी भोपळ्याची बर्फी करून दिली होती. त्यांनी खूप आवडीने खाल्ली. आणि नंतर मी असे काजू लावून घेतले आणि ते खरंच खूप छान दिसत होतं काजू लावल्यानंतर. आणि नंतर मी तुम्हाला एक काढून पण दाखवली. छान अशी ही आपली इथं बर्फी तयार झाली होती. नंतर मी एका प्लेटमध्ये काढून सर्वांना अशी खाऊ घातली.
आणि सर्वांनाच ही दुधी भोपळ्याची बर्फी आवडली होती. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगत जा. थँक यू.